हॅलो अँड वेलकम टू क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आपलं थर्मोडायनॅमिक्सचं लेक्चर घेतो आहे. तर त्याच्यामध्ये काही टॉपिक्स आपले हे राहून गेले होते जे आपण मागच्याच लेक्चरमध्ये कवर करायला पाहिजे होते ॲक्च्युली. बट इट्स ऑल राईट, वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज ऑल दिस. बघा की इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी एक्झॅक्टली काय असते. ठीक आहे, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. सपोज दॅट वी हॅव अ सिस्टीम. ठीक आहे, एक बॉयलर आहे. सपोज की आपण एक बॉयलर घेतो आहे. ठीक आहे, तर मी बॉयलरला, ठीक आहे, मी काय करतो आहे, बॉयलरला हीट करतो आहे किती 200 जूल. ठीक आहे ना, 200 जूलपर्यंत काय करतो, त्याला हीट प्रोव्हाइड करतो आहे. म्हणजे काय करतो आहे, मी मोर हीट प्रोव्हाइड करतो आहे. खूप जास्त हीट मी काय करतो आहे, सिस्टीमला प्रोव्हाइड करतो आहे. ओके, काय करतो आहे, मी सिस्टीमला खूप जास्त हीट प्रोव्हाइड करतो आहे. तर जर जास्त हीट प्रोव्हाइड केली तर त्या केसमध्ये काय होतं आहे की सिस्टीम फक्त 100 जूल एवढं वर्क करतं आहे. ठीक आहे, आणि मी काय केलं, त्याला एक्सटर्नल म्हणजे एक्सेस हीट प्रोव्हाइड करून दिली. तर ही जी एक्सेस हीट आहे, तर ह्या केसमध्ये काय होऊन जाईल, सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज होऊन जाईल. बघा की मी सिस्टीमला म्हणजे आपला जो चेंज इन इंटरनल एनर्जी आहे दॅट विल बी रिलेशन बिटवीन क्यू मायनस काय आपला डब्ल्यू आहे. सपोज की मी एक्सेस हीट प्रोव्हाइड करून दिली, म्हणजे खूप जास्त हीट प्रोव्हाइड करून दिली 200 जूलची, आणि सिस्टमची जी वर्क करण्याची कपॅसिटी आहे बेसिकली 100 जूल त्याने वर्क केलं. तर राहिलं किती बघा, 100 जूल. तर काय झालं ह्या केसमध्ये की इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम विल बी इन्क्रीजेस, कारण हे कुठे काय होतं, तुमचं पॉझिटिव्ह 100 जूलचं काय झालं, वर्क झालं. तर अशा केसमध्ये ज्यावेळेस आपण जास्त हीट प्रोव्हाइड करतो सिस्टीमला, त्यावेळेस जी इंटरनल एनर्जी आहे सिस्टीमची ती काय होते, बेसिकली इन्क्रीज होते. ठीक आहे, पण सपोज दॅट की जी सिस्टीम आहे ती मोर हीटपेक्षा जर मोर वर्क डन करते. ठीक आहे ना, काय असते, मोर, जसं आपण पहिल्या केसमध्ये मोर हीट प्रोव्हाइड केली तर सिस्टीमने 100 जूल एवढं वर्क केलं, तर त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली. पण सपोज दॅट की सेम सिस्टीम, ठीक आहे, खूप जास्त वर्क करते. ठीक आहे ना, काय करते, खूप जास्त वर्क करते. ठीक आहे, त्याच्या कपॅसिटीपेक्षा जर जास्त वर्क करायला लागली तर त्या केसमध्ये बघा की सपोज दॅट द सिस्टीम इन्क्रीजेस द वर्क. ठीक आहे, मोर वर्क. तर त्या केसमध्ये काय होईल की सिस्टीम जी आहे तिची जी हीट आहे ती काय करेल, खूप जास्त हीट व्हायला लागेल. ठीक आहे, खूप जास्त काम केलं. म्हणजे सपोज दॅट की वी कॅन गो थ्रू ॲन अ सर्टन एक्झाम्पल. सपोज की आपल्याकडे एक बॉयलर आहे. ठीक आहे, तर मी बॉयलरला हीट करतो आहे. ठीक आहे, हीट करतो आहे. तर बॉयलरला हीट करताना काय होईल, त्या बॉयलरमधलं जे पाणी आहे ते काय होईल, उकळायला लागेल. आणि उकळताना काय होईल, एवढं जास्त उकळेल. ठीक आहे ना, की त्याच्यामधली जी इंटरनल एनर्जी जी हीट आहे ती इन्क्रीज व्हायला लागेल. तर अशा केसमध्ये काय की मी सिस्टीमला खूप जास्त वर्क करायला लावलं. ठीक आहे ना, सिस्टीम काय करते, खूप जास्त वर्क डन परफॉर्म करते. तर त्या केसमध्ये जी एनर्जी असते, इंटरनल एनर्जी, इट कॅन बी डिक्रीजेस. काय होते त्या केसमध्ये, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस, म्हणजे निगेटिव्ह वर्क परफॉर्म होतं. पण सपोज दॅट की दोघांनी म्हणजे हीट पण एकदम बॅलन्स आहे. ठीक आहे, आणि वर्क पण एकदम बॅलन्स आहे. जेवढी हीट प्रोव्हाइड केली किंवा जेवढं वर्क डन झालं तेवढीच जर हीट परफॉर्म होते, तर त्या केसमध्ये जी एनर्जी आहे ती काय होते, इट इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. तर त्या सिस्टीममध्ये कुठल्याही इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होत नाही. ठीक आहे ना. आता आपला प्रिव्हियस टॉपिक होता. ठीक आहे, आज आपण एक नवीन टॉपिक जो आहे आपला याच्यामधला की थर्मोडायनॅमिक स्टेट आणि व्हेरिएबल्स काय असतात किंवा थर्मोडायनॅमिक स्टेट्सवरती आपल्याला काय करायचं इथे बोलायचं आहे बेसिकली. तर थर्मोडायनॅमिक ज्या स्टेट्स आहेत किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत बेसिकली याच्यामध्ये दिलेला ऑर ज्या सिस्टीम व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपल्याला काय करायचं इथे डिस्कस करायचं आहे. तर मग बघा की सपोज दॅट वी कॅन गो थ्रू ॲन थर्मोडायनॅमिक स्टेट. ठीक आहे, की थर्मोडायनॅमिक जे आहे आपलं इज नॉट अ स्टडी ऑफ द चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम ओनली. कारण आत्तापर्यंत आपण काय शिकलो की आपण शिकतोय की थर्मोडायनॅमिक्स म्हणजे की आपण सहसा टेम्परेचरवरती बोलतो किंवा हीटवरती बोलतो आहे. तर हे फक्त थर्मोडायनॅमिक्स हे फक्त आपलं की फक्त हीट किंवा टेम्परेचरवरती स्टडी करण्यासाठी बनलेलं नाही आहे. तर नुसतं आपण फक्त इथे टेम्परेचरचं बोलत नाही किंवा टेम्परेचरवरती स्टडी करत नाही, तर आपल्याला अजून इथे बऱ्याचशा कन्सेप्ट स्टडी करायचे असतात. दॅट इज ना व्हेरिएबल्स, म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स आपण त्यांना म्हणतो. काय म्हणतो त्यांना, स्टेट व्हेरिएबल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं की व्हेन, ठीक आहे, टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस. ठीक आहे ना, जर टेम्परेचर बदलतं आहे, बघा एका सिस्टीमचं नुसतं टेम्परेचर जर बदललं तर काय कन्सेप्ट होऊ शकते, किंवा एक साधी सिस्टीम जी आहे आपली त्या सिस्टीमचं नुसतं जर टेम्परेचर चेंज होतं आहे म्हणजे काय होतं, इट गेन ऑर रिलीज अ एनर्जी. ठीक आहे, काय करते, ही एनर्जीला रिलीज करते. म्हणजे बेसिकली एक तर ती एनर्जीला गेन करेल, एक तर एनर्जीला काय करेल, लॉस करेल. ठीक आहे ना, म्हणजे जर तुम्ही हीट देत आहेत कुठल्या तरी सिस्टीमला, ठीक आहे, त्याचं टेम्परेचर वाढवत आहेत, तर काय करेल, ती हीटला काही प्रमाणामध्ये ॲक्सेप्ट करून घेईल आणि काही प्रमाणामध्ये काय करून देईल, हीटला रिलीज करून देईल बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये, टेम्परेचरमध्ये. तर अशा केसमध्ये इट ऑब्झर्व
म्हणजे इन अदर हँड्स जर आपण विचार केला दॅट विल बी चेंजेस इट अदर दॅन, जर आपण त्याचा विचार केला की द अदर प्रॉपर्टीज जे आहेत, म्हणजे नुसतं जर टेम्परेचरचा विचार करतो आहे आपण, ठीक आहे ना, की जर टेम्परेचर चेंज होतं आहे तर काय काय चेंज होऊ शकतं बघा, की अदर प्रॉपर्टीज जे आहेत दॅट विल बी चेंज इन, ठीक आहे. तर जो दुसऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पण काय होतं त्याच्यामध्ये चेंज होतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही चेंजचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रेशर चेंज होतं, व्हॉल्यूम चेंज होतं, टेम्परेचर चेंज होतं, डेन्सिटी चेंज होते आणि मास ऑफ द सिस्टम काय होते चेंज होत जाते. म्हणजेच ज्या विल बी हे काय आहेत नथिंग, हे जे आहेत तुमचे ते काय चेंज करतं नथिंग बट व्हेरिएबल्स, म्हणजे जे आपण व्हेरिएबल्स म्हणतो आहे ना हे व्हेरिएबल्स, ठीक आहे ना. द स्टेट व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास अँड डेन्सिटी. तर ह्यांच्यामध्ये पण काय होतं चेंजेस होतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आईसचा विचार केला, जर आईसला तुम्ही हीट केलं तर काय होईल, ठीक आहे. तर आईसचं बेसिकली जी डेन्सिटी आहे ती चेंज होऊन जाईल, ठीक आहे. ह्याचं टेम्परेचर चेंज होईल, मॉलिक्युलर प्रेशर चेंज होऊन जाईल, ठीक आहे. व्हॉल्यूम चेंज होऊन जाईल तुमचा, ठीक आहे ना. बरोबर आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये काय व्हायला लागतील, चेंज होतील. म्हणून वेन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस, जर सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होतं आहे, इट गेन ऑर लॉस एनर्जी, ठीक आहे, एनर्जीला रिलीज करून देतं. सो इट चेंज इट्स अदर प्रॉपर्टीज कॅन ऑल्सो बी चेंजेस, म्हणजे काय होतात नुसतं टेम्परेचर नाही चेंज होत, ठीक आहे, तर गेन और लॉस पण नाही होत, तर काय होतं त्याच्या ज्या दुसऱ्या प्रॉपर्टीज पण आहेत त्या पण काय होतात चेंज होतात. त्या म्हणजे चेंज इन व्हेरिएबल, त्या कुठल्या आहेत व्हेरिएबल्स आहेत. आणि ते व्हेरिएबल्स कुठले कुठले तुमचे, कसं प्रेशर चेंज होतो, व्हॉल्यूम चेंज होतो, टेम्परेचर चेंज होतो, डेन्सिटी चेंज होते, मास आणि मास ऑफ द सिस्टीम चेंज होतं. म्हणजे तुम्हाला जर एक कन्फ्युजन असेल की सर व्हेरिएबल्स काय आहेत आणि स्टेट व्हेरिएबल काय आहे किंवा सिस्टीम जी आहे, ठीक आहे ना, सिस्टीम व्हेरिएबल्स काय आहेत, तर बेसिकली हे आहेत तुमचे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, ठीक आहे, मास अँड डेन्सिटी, ठीक आहे ना. हे काय तुमचे दॅट इज नथिंग बट युअर व्हेरिएबल्स आहेत, ठीक आहे, सिस्टीम व्हेरिएबल्स आहेत. दॅट विल बी व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड मास अँड डेन्सिटी, दिस इज नथिंग बट युअर व्हेरिएबल्स आहेत, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जी येणारी प्रॉपर्टी आहे, ठीक आहे ना, जी प्रॉपर्टी आहे जी प्रॉपर्टीला चेंज पण होते, म्हणजे दॅट इज प्रॉपर्टी इज ऑल्सो कॉल्ड अ स्टेट व्हेरिएबल. त्या प्रॉपर्टीजला पण काय म्हटलं आता, म्हणजे हे जे प्रॉपर्टीज तुम्ही म्हणतात ना की प्रॉपर्टीज ऑफ द प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि मास चेंज होतं आहे, त्यांना परत आपण म्हणू शकतो स्टेट व्हेरिएबल म्हटलं आता. काय म्हटलं आता, स्टेट व्हेरिएबल ऑफ द सिस्टम पण त्यालाच म्हटलं आता, ठीक आहे ना. सो इट इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक और अ प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम वेन द सिस्टम रिमेन्स इन ॲन इक्विलिब्रियम स्टेट, ठीक आहे ना. लक्षात ठेवा की ज्यावेळेस की जे आपले प्रेशर आहे किंवा व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, डेन्सिटी जी आहे किंवा मास आहे, ठीक आहे, तर सिस्टीमचं चेंज होतं आहे, बरोबर आहे. तर जे मेजरेबल आहे, कारण काय करू शकतो आपण प्रेशरला मेजर करू शकतो, व्हॉल्यूम मेजर करू शकतो, टेम्परेचर, डेन्सिटी किंवा मास ऑफ द सिस्टीम मेजर करू शकतो. तर हे कसे आहेत, इट इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल, कारण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड डेन्सिटी जे चेंज होतात ते कसे आहेत ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक आहे. सो ऑर प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम्स आहेत, काय त्या प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम व्हेन, कधी, दॅट विल बी जी सिस्टीम आहे ती काय आपली इक्विलिब्रियममध्ये, काय इक्विलिब्रियम रिमेन्स इन अन इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे हे जर ऑब्झर्व करायचं असेल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी अँड मास ऑफ द सिस्टीम, वी नीड टू बी कन्सिडर देम इन अन इक्विलिब्रियम स्टेट. कुठल्या स्टेटमध्ये, इक्विलिब्रियम. कारण आपण बऱ्याचशा इक्विलिब्रियमच्या स्टेट शिकलो. मागच्या वेळेस आपण थर्मल इक्विलिब्रियम शिकलो आहे, ठीक आहे. सगळ्यांना आठवतं की दोघं साईडमध्ये जे टेम्परेचर जे कॉन्स्टंट असतं, सारखं होऊन जातं, ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये येतं. तर सगळ्यात पहिले तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या मेजरेबल आहेत किंवा ऑब्झर्वेबल आहेत, तर त्यांच्यामध्ये ही जी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम्स आहेत प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम अँड डेन्सिटी विच विल बी रिमेन्स इन अन इक्विलिब्रियम, तर त्यांना आपण काय करू शकतो ऑब्झर्व करू शकतो किंवा मेजर करू शकतो, ठीक आहे. सो दॅट ह्याच्यामध्ये जर आपण प्रॉपर्टीजचा विचार करतो किंवा व्हेरिएबल्स आपण म्हणतोय, तर ह्या व्हेरिएबल्समध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आणि दुसरा आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. काय आहेत इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. तर सगळ्यात पहिले जर इंटेन्सिव्ह व्हेरिएबलचा विचार केला, ठीक आहे ना, त्याने इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स डू नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टम. बरोबर आहे. काय होतं की जे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आहेत ते सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करत नाही. सांगतो तुम्हाला कसं, ठीक आहे ना. तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल साईज म्हणजे सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करत नाही, पण एक्सटेन्सिव्ह जे व्हेरिएबल आहे डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. कशावरती, सिस्टीमची जी काही साईज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल जर विचार केला इंटेन्सिव्हचा, ठीक आहे ना, तर जे डिपेंड करतं आहे साईज ऑफ द सिस्टीमवरती, ठीक आहे ना. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कशावरती डिपेंड करतात, सिस्टीमची जी काही साईज आहे त्याच्यावरती. फॉर एक्झाम्पल बघा की कन्सिडर अ सिस्टीम इन इक्विलिब्रियम, ठीक आहे, अँड डिवाइड इंटू अ 2 इक्वल कंपार्टमेंट्स, ठीक आहे. तर आता बघा ही एक सिस्टीम आहे आपल्याकडे, डायग्राम दिसते सगळ्यांना. तर ह्या सिस्टीमला मी काय केलं आहे, दोन जे कंपार्ट्समेंट आहेत त्यांना डिवाइड करून दिलं, सारखं डिवाइड केलं आहे, ठीक आहे ना. काय केलं आहे मी, सारखं डिवाइड केलं आहे. आता सपोज की माझ्याकडे एक सिस्टीम होती. आता ही जी सिस्टीम मी काढली ही सपोज की माझ्याकडे सिस्टीम आहे,
ठीक आहे. या सिस्टीममध्ये समथिंग काहीतरी मास असेल, ठीक आहे, यम, काहीतरी डेन्सिटी पण असू शकते, ठीक आहे ना, इंटरनल एनर्जी पण असू शकते, ठीक आहे, इंटरनल एनर्जी, ठीक आहे. तर इंटरनल एनर्जी आणि मास आहे. तर ह्या केसमध्ये बघा की सपोज की मी ही जी सिस्टीम माझ्याकडे आहे तिला मी डिवाईड करून टाकलं, काय इक्वल हाफमध्ये एकदम सारखं डिवाईड केलं. काय केलं मी, त्याला सारखं डिवाईड करून दिलं. तर काय होईल, सेम केसमध्ये इकडे जे मॉलिक्युल्स असतील, ठीक आहे, हे सपोज की गॅस होती, सिस्टीममध्ये गॅस होता तर, ठीक आहे, तर किंवा आपण लिक्विडमधलं तरी पण चालून जाईल, ठीक आहे. तर दोघां केसमध्ये काय होईल, जर मी सिस्टीमला एकदम सारखं डिवाईड केलं तर काय होईल, इथे असणारा जो प्रेशर आहे तो P1 असेल, इकडे असणारा जो प्रेशर आहे, इथे बघा ही जी दिसते डायग्राम ह्याच्यामध्ये बघा, तर मी इक्वल हाफमध्ये डिवाईड केलं सिस्टीमला, तर इथे असेल प्रेशर P1, इकडे टेम्परेचर T1 असेल, इकडे डेन्सिटी काय असेल ρ1 असेल. इकडच्या कंपार्टमेंटमध्ये प्रेशर P2, टेम्परेचर T2 आणि डेन्सिटी ρ1 असेल, ठीक आहे ना, बरोबर, ρ2 असेल, ठीक आहे, डेन्सिटी पण काय ρ2 आहे. आणि ह्यांच्यामध्ये मास जे आहे बघा आता, तर टोटल मास जे होतं तुम्ही जर बघितलं तर पूर्ण सिस्टीममध्ये मास काय होतं, कॅपिटल M होतं, आणि इंटरनल एनर्जी जी होती ती कॅपिटल U होती, ठीक आहे. इंटरनल एनर्जी काय होती, कॅपिटल U. तर सिस्टीममध्ये बघा याचं काय होतं, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल, इट डज नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. कशावरती डिपेंड करतं, हे सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करत नाही. तर बघा की इथे आता जर सारखं जर मी डिवाईड केलं असेल, जर आपली ही सारखी सिस्टीम असेल एकदम आणि एकदम सारख्या भागामध्ये डिवाईड केलं असेल, तर बघा हे जर इथे प्रेशर P1 असेल तर इकडचा प्रेशर पण काय असायला पाहिजे, एकदम सारखा असायला पाहिजे की नाही, P2. म्हणजे जे साईज आहे, ठीक आहे, इथे जरी तुम्ही याला दोन भागामध्ये डिवाईड करून दिलं तरी पण P1 प्रेशर आणि P2 प्रेशर एकदम सारखं असेल, टेम्परेचर पण दोघं साईडमध्ये सारखं असेल, आणि डेन्सिटी पण दोघं साईडमध्ये काय असायला पाहिजे, एकदम सारखी असायला पाहिजे. म्हणून काय की इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आर डू नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. दॅट्स वाय वी कॅन कन्सिडर अ सिस्टीम इन अ इक्विलिब्रियम डिवाइड्स इंटू टू इक्वल कंपार्टमेंट्स. इन दिस केस इट इज द सिस्टीम इन अन इक्विलिब्रियम, द प्रेशर, डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ द सिस्टीम जे आहे तुमच्या, ठीक आहे ना, दॅट विल बी द सेम इन बोथ द कंपार्टमेंट, ठीक आहे ना. दोघं कंपार्टमेंटमध्ये इकडे प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, इकडे प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी दोघं काय असतील, सारखे असतील. दॅन दिस इज व्हॉट अवर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. इथे काय आहे, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. नीट समजलं नसेल तर परत एकदा सांगतो बघा की तुम्ही काहीही केलं, ठीक आहे ना, जर सारखं तुम्ही जर दोन भागांना जर हे एक बीकर आहे आणि हे एक बीकर आहे, ठीक आहे, हे एक बीकर आहे, दोघं टेबलावर पडलेले आहेत. जर दोघं टेबलावर पडले असतील आणि ह्या बीकरमध्ये तुम्ही अर्धा लिटर पाणी टाकलं, ह्या बीकरमध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं, ठीक आहे ना, जर दोघं बीकरमध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं असेल, इथे प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरिक, कारण दोघं टेबलावर पडले, तर इथे पण प्रेशर काय असेल, ॲटमॉस्फिअरचा प्रेशर असेल, ठीक आहे. याचं टेम्परेचर तुम्ही एकच जे पाणी आहे ते पण सेम नळापासून घेतलेलं आहे, तर त्याचं जे टेम्परेचर आहे ते पण काय असेल दोघांचं, इकडे जर टेम्परेचर T1 असेल तर इथे पण टेम्परेचर T1 असेल. पाणीच आहे म्हणून डेन्सिटी दोघांची काय असेल, सारखी असेल. तर ऑब्वियसली याला काय म्हणू शकतो मी, दॅट इज नथिंग बट ॲन इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. त्याला काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणायचं. तसंच पण काय प्रॉब्लेम झाला माहिती का, की तुम्ही एका बकेटमधून, ज्या बकेटमधून तुम्ही पाणी आणलं, ठीक आहे ना, तर आता हे जर बकेट असेल, या बकेटमधून जर तुम्ही पाणी आणलं आहे, जर पाणी असेल तर ह्या बकेटमधून तुम्ही ह्या बकेटला एकदम सेम डिवाईड करून दिलं, सारख्या भागांमध्ये डिवाईड करून ठेवलं, तर प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम तर चेंज होणार नाही. पण काय झालं माहिती का, इथे जे मास होतं ते मास काय झालं, अर्धं वाटलं गेलं, आणि एनर्जी पण काय झाली, अर्धी वाटली गेली. पण म्हणून ह्या डिव्हिजनमुळे जे काही चेंजेस झालं, तर टोटल मास M अँड इंटरनल एनर्जी U ऑफ द सिस्टीम जी आहे ती इक्वली डिवाईड होऊन गेली. काय झालं, टू कंपार्टमेंटमध्ये. दॅट्स वाय हेअर काय म्हटलं होतं, दीज आर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल ऑफ द सिस्टीम. तर ह्यांना काय म्हटलं होतं, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, म्हणजे मास आणि इंटरनल एनर्जी इज युअर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल अँड प्रेशर, डेन्सिटी, टेम्परेचर आर युअर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. कारण यांच्यामध्ये एक तर डिपेंड करत नाही साईजवरती, दुसरा काय करतो, साईजवरती डिपेंड करतो, ठीक आहे ना, काय करतो, साईजवरती डिपेंड करतो, चेंज होतो, बरोबर आहे. म्हणून इंटरनल एनर्जी आणि मास काय तुमचे हे साईजवरती डिपेंड करतात. प्रेशर, डेन्सिटी आणि टेम्परेचर दे आर नॉट डिपेंड ऑन अ साईज. दॅट्स वाय वी कॅन सेईंग दिस इंटेन्सिव्ह, ठीक आहे ना. तर हे मला चांगलं समजलं असेल, बरोबर. तर पुढे आपण बघू की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, ठीक आहे. तर ह्या नीट स्टेट बघून घ्या, समजून घ्या की बेसिकली जी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमची तुमची स्टेट आहे, ठीक आहे. तर ह्या स्टेटमध्ये काय होतं बघा की जी सिस्टीम आहे, आपण थर्मल इक्विलिब्रियम बघितलं आहे, आपण थर्मोडायनामिक्स नाही बघितलं, लक्षात येतं आहे. आपण थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियमला अंडरस्टँड करायला पाहिजे. तर बघा की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये काय होतं की जी सिस्टीम आहे,
ओके, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये इट फॉलोज 3 कंडिशन. ह्या 3 कंडिशन्सला जर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असेल तर त्या केसमध्ये मेकॅनिकल, केमिकल अँड थर्मल इक्विलिब्रियमच्या 3 कंडिशन सॅटिस्फाईड करायला पाहिजे. म्हणजे जी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये येते ती मेकॅनिकल, केमिकल अँड थर्मल इक्विलिब्रियमला काय करते, ह्या कंडिशनला सॅटिस्फाईड करते. म्हणजे सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम पण असेल, केमिकल इक्विलिब्रियम पण असेल आणि थर्मल इक्विलिब्रियम पण असायला पाहिजे, तरच ती काय असते, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असते. बरोबर समजलं. तर मग बघा की सगळ्यात पहिले की मेकॅनिकल इक्विलिब्रियम नेमकं काय असतं. तर असा केसमध्ये की ह्या केसमध्ये जी मेकॅनिकल इक्विलिब्रियम आपण म्हणतोय की वेन, ठीक आहे, देअर आर नो अनबॅलन्स फोर्स. ठीक आहे ना, समजा की सिस्टीममध्ये कुठलाही अनबॅलन्स फोर्स नाही आहे. म्हणजे ही तुमची सिस्टीम आहे आणि ही सिस्टीममध्ये एक मूवेबल वॉल आहे. ठीक आहे, ही जी वॉल आपण म्हणतोय ही पिंक कलरची आपण घेऊयाला, ही इकडे तिकडे मूव करू शकते. ठीक आहे ना, काय होऊ शकते, इकडे तिकडे मूव करू शकते. म्हणजे ही वॉल इकडे पण जाऊ शकते, इकडे पण जाऊ शकते. तर मग बघा की सपोज की मी इथे 2 हे लावले. ठीक आहे, इथे मी काय केलं, इथे एक होल करून देतो तुमच्यासाठी. ठीक आहे, इथून एक होल आहे, इथून मी हवा फुंकणार आहे की हवा भरणार आहे याच्यामध्ये. इकडे पण इथे होल आहे, ह्याच्यामध्ये पण मी हवा भरू शकतो. ठीक आहे, तर मग बघा की सपोज की मी ह्या दोघांना बंद केलं आहे. सध्याच्या केसमध्ये दोघांना काय केलं आहे, बंद केलं आहे. तर ही जी वॉल आहे ही मूव करू शकते ना. बघा की सध्या तरी बंद आहे, म्हणजे इकडे पण जी हवा आहे ती 1 असेल आणि इकडे पण जी हवा आहे ती काय 1 आहे. म्हणजे इथे पण प्रेशर, जर दोघांचा प्रेशरचा विचार केला, ठीक आहे, इथे प्रेशर 1 आहे आणि इकडे पण प्रेशर किती आहे, 1 आहे. तर दोघं साईडमध्ये प्रेशर 1 आहे. तर काय होऊन जाईल, ही इथे स्टेबल असेल एकदम सारख्या जागेवरती. पण सपोज की मी जर इथे वाढून दिला, इकडे प्रेशर, इकडे हवा फुंकायला लागून गेलो, ठीक आहे, इकडनं हवा टाकून दिली, ते काय होऊन जाईल, इथे प्रेशर जास्त वाढून जाईल ह्या केसमध्ये, ह्या चेंबरमध्ये, आणि हे काय होऊन जाईल, इकडे मूव्ह करेल. ठीक आहे, तर इथे काय झाला, एक अनबॅलन्स फोर्स येऊन गेला. काय येऊन गेला, अनबॅलन्स फोर्स. तर बॅलन्स फोर्स नसताना जर सिस्टीममध्ये जर अनबॅलन्स फोर्स आला तर हा काय करून देईल, इकडे चालला जाईल, सरकून जाईल. किंवा त्याच्या जागेवरती जर आपण फोर्सला विचार केला, जर आपण त्याच्या जागेवरती विचार केला, इकडनं मी हवा फुंकली, तर काय होऊन जाईल, ही सिस्टीम तुमची इकडे मूव्ह करायला लागेल. म्हणजे काय झालं, याच्यावरती एक अनबॅलन्स फोर्स येऊन गेला. ठीक आहे, सो हेअर दॅट वेन देअर आर नो अनबॅलन्स फोर्स, जर कुठलाही अनबॅलन्स फोर्स नसेल, दॅट विल इन अ सिस्टीमच्या मध्ये ॲड बिटवीन द सिस्टीम अँड द सराउंडिंग. ठीक आहे, किंवा सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये. ठीक आहे, सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये कुठलाही अनबॅलन्स फोर्स नसेल, दॅन द सिस्टीम इज सेट टू बी अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. काय म्हटलं आता, त्या सिस्टीमला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हटलं आता. अदरवाईज द सिस्टीम इज ऑल्सो सेट टू बी अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम व्हेन, ठीक आहे, प्रेशर जो आहे थ्रू आउट द सिस्टीम, पूर्ण सिस्टीममध्ये जो प्रेशर आहे, अँड जर सिस्टीम जो आहे म्हणजे सिस्टीम किंवा सराउंडिंगमध्ये, एक तर पूर्ण सिस्टीममध्ये, ठीक आहे, अदरवाईज सिस्टीम किंवा सराउंडिंगमध्ये जो प्रेशर आहे तो काय असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. म्हणजे आता ही सिस्टीम जर तुम्ही बघितली तर ह्या सिस्टीममध्ये ही पूर्ण सिस्टीम आहे. ठीक आहे, ही पूर्ण सिस्टीम आहे. तर ह्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, इथे प्रेशर आणि इथे प्रेशर एकदम सारखा आहे, तर त्या केसमध्ये काय होऊन जाईल, तुमची जी सिस्टीम आहे ती कशामध्ये येऊन जाईल, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल अजून मी तुम्हाला सांगतो, सपोज की हा स्प्रिंग मास आहे. ठीक आहे ना, ह्या मास आहे, वजन मोजण्यासारखा जो काटा आहे तो तुमचा बघितला असेल, हा छोटासा. ठीक आहे, की ह्याच्यावरती मी काय करतो, आय कॅन अपलोड अँड सम मास. ठीक आहे, इथे काहीतरी मास लावून दिलं आहे मी. तर ह्या मासचं जे वजन होतं ते 300 न्यूटन होतं. किती वेट होतं याचं जे वेट आहे ते 300 न्यूटन आहे. म्हणजे एकावरती मोजलं तर मी किती दिसतंय, मला 300 न्यूटन दिसतंय. आणि मी तेच मास जर मी 2 ह्यांच्यावरती 2 काटे घेतले आणि त्यांच्यावरती मोजलं तर मला काय दिसतं माहिती आहे का, एकावरती 150, दुसऱ्यावरती 150, म्हणजे टोटल किती झालं, 300. बरोबर ना. तर जर सेम मास मी दोघांना एकदम अटॅच करून दिलं तर दोघं कसे येऊन गेले, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये येऊन गेले. समजलं सगळ्यांना. तर दिस इज नथिंग बट युअर अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे. दुसरं आहे तुमचं केमिकल इक्विलिब्रियम. कारण ह्या तिघं कंडिशन सॅटिस्फाईड करण्यासाठी कोण मदत करतं, जर तिघं सॅटिस्फाईड असतील तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे तुमचं ना. तर दुसरं काय तुमचं, दॅट इज नथिंग बट अ केमिकल इक्विलिब्रियम. कुठलं आहे, केमिकल इक्विलिब्रियम. तर बघा की ज्यावेळेस वेन देअर आर नो केमिकल रिॲक्शन, बरोबर आहे, की जर केमिकल रिॲक्शन होत नसेल, ठीक आहे, सिस्टीममध्ये, ठीक आहे, वेन देअर आर नो केमिकल रिॲक्शन गोईंग विदिन द सिस्टीम, ठीक आहे, सिस्टीममध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन आता होणार नाही आहे. ठीक आहे, देन ऑर आपण म्हणू शकतो की नो ट्रान्सफर ऑफ मॅटर, म्हणजे सिस्टीम अजून कुठलाही मॅटरला ॲक्सेप्ट करणार नाही फ्रॉम अदर पार्ट, ठीक आहे, ऑफ द सिस्टीम टू द अदर ड्यू टू डिफ्युजन. ठीक आहे ना, डिफ्युजनमुळे. म्हणजे बघा सपोज की माझ्याकडे 2 हे आहेत. ठीक आहे, हे कंपार्टमेंट आहे. हे कंपार्टमेंट बघा, इथे मी काय केलं आहे, इथे मी सपोज की माझ्याकडे पेट्रोल आहे. ठीक आहे, काय केलं आहे मी, सॉरी वी कॅन गेट आहे ना, हां ठीक आहे, आपण घेऊ
सपोज की माझ्याकडे एक पेट्रोल आहे इथे. पेट्रोल घेण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी घेऊ. सपोज की मडी वॉटर आहे, म्हणजे गाळाचं पाणी आहे, ठीक आहे ना, एकदम गढूळ पाणी आहे. इथे या कंपार्टमेंटमध्ये गढूळ पाणी आहे, ठीक आहे ना. आपण घेऊ गढूळ पाणी इथे भरलेलं आहे ह्या कंपार्टमेंटमध्ये. ठीक आहे, ह्या कंपार्टमेंटमध्ये गढूळ पाणी, खराब पाणी आपण टाकलेलं आहे. आणि इकडच्या कंपार्टमेंटमध्ये एकदम स्वच्छ पाणी टाकलं आहे आपण. ठीक आहे, ह्या कंपार्टमेंटमध्ये काय एकदम स्वच्छ पाणी. ठीक आहे, आणि ही जी वॉल आहे ना तुमची, ही वॉल मधली वॉल, ठीक आहे, ही जी मधली वॉल आहे आपली, हिला आपण काढू शकतो. ठीक आहे, काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर मी काय करतो, इथे जे मध्ये आहे ना दिसतोय तुम्हाला, याच्या जागेवरती एक जागा सोडून देतो त्याच्यासाठी. इथे आपण काय करू, एक बंद घेऊन घेऊ. ठीक आहे, एक पॅक करून देऊ इथे की आपल्याला समजेल. इथे एक नॉब आहे सपोज. तर बघा की आता दोघं साईडमध्ये, इकडे काय तुमचं एकदम गढूळ पाणी, इकडे स्वच्छ पाणी ह्या संपाटमध्ये. ठीक आहे ना. ठीक आहे, इकडे मडी वॉटर आहे. ठीक आहे, मडी वॉटर अँड इट विल बी अ प्युअर वॉटर. ठीक आहे, इकडे काय प्युअर वॉटर आहे. तर मग काय होईल बघा की ज्या वेळेस मी काय करेल, जर मी ही जे हा जो नॉब आहे तुमचा, ठीक आहे ना, हा जो नॉब आहे तुमचा, हा नॉब जर मी रिमूव्ह करून दिला, इथून काय केला मी, इथून रिमूव्ह करून दिला, तर काय होईल या केसमध्ये. ठीक आहे, इथून काय होऊन जाईल तुमचं, हे जे पाणी आहे हे पाणी काय होईल, इकडनं इकडे जायला लागेल. ठीक आहे ना, पाणी काय होईल तुमचं, इथून इकडे जायला लागेल हे पाणी. आणि ह्याच्यामधलं जे स्वच्छ पाणी हे पण काय होईल, इकडे जायला लागेल. ठीक आहे, मग काय होईल, एक केस अशी येईल की त्या केसमध्ये हे जे दोघं आहेत ना मिक्स होऊन जातील. बरोबर आहे, दोघं काय होऊन जातील, दोघं एक पूर्ण मडी वॉटर, एक तर काय होऊन जाईल स्वच्छ वॉटर, म्हणजे दोघं पाणी काय होऊन जातील, एकदम मिक्स होऊन जातील. आणि आता एक स्टेज अशी येईल की ते दोघं एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही, म्हणजे दोघं मॅटरला एक्सचेंज करणार नाही. सो वन ऑफ द पार्ट ऑफ द सिस्टम टू द अदर पार्ट ऑफ द थ्रू द डिफ्युजन, याला म्हटलं तर डिफ्युजन. काय म्हटलं तर डिफ्युजन. तर असंच जे आहे, इट इज वेन देअर आर नो केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, कुठली केमिकल रिॲक्शन जर नाही झाली तर केमिकल इक्विलिब्रियम आहे विदिन द सिस्टम, और देअर इज नो ट्रान्सफर ऑफ द मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टम टू द अदर पार्ट ऑफ द सिस्टम. दॅट इज नथिंग बट युअर केमिकल इक्विलिब्रियम आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर अशा केसमध्ये जर केमिकल इक्विलिब्रियमचं जे कंपोजिशन आहे, ठीक आहे, इट्स कंपोजिशन विल बी सेम. तर दोघांचं कंपोजिशन काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे थ्रू आउट. ठीक आहे, तर डू नॉट चेंज द टाईम. ठीक आहे, कंपोजिशन जे कंपोजिशन आहे ते थ्रू आउट द टाईम चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल वॉटर बघा, याच्यामध्ये काय होतं की ही जी सिस्टीम आहे तुमची बघा, की याच्यामध्ये पाणी आहे, पाणी म्हणजे आईस आहे. ठीक आहे, सॉलिड स्टेटमधला. नंतर काय होऊन जाईल, वॉटर बनू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे, आईसचं पाणी बनू शकतो, आणि पाण्याचा परत काय बनू शकतो, आईस बनू शकतं. बरोबर आहे, केमिकल इक्विलिब्रियम आहे. बरोबर, परत नायट्रोजन डायऑक्साईड जर दोघांना ॲड केलं तर काय होतं, N2O4 फॉर्म होतो. ठीक आहे, आणि परत ह्यांचा N2O4चा परत N2 आपण NO2 फॉर्म करू शकतो. बरोबर आहे, तर हे काय तुमचं केमिकल इक्विलिब्रियमचे सगळे काय जातात तुमच्याकडे एक्झाम्पल येतात. ठीक आहे, परत जर आपण पुढे बोलायचं म्हटलं की थर्मोडायनामिक म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे, काय थर्मल इक्विलिब्रियम. तर थर्मल इक्विलिब्रियम सगळ्यांना माहिती आहे, कारण काही सांगण्याची गरज नाही बऱ्याचदा याच्यावरती, कारण ह्याच लेक्चरमध्ये ह्याच चॅप्टरमध्ये याचं बोलणं झालं आहे. थर्मल इक्विलिब्रियम काय असतं की वेन द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज युनिफॉर्म थ्रू आउट. ठीक आहे ना, जर सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे थ्रू आउट जर सारखं असेल, डू नॉट चेंज विथ द टाईम. ठीक आहे, टेम्परेचर चेंज होत नसेल थ्रू आउट द टाईम, दॅट इज द सिस्टीम इज सेट टू बी इन अ थर्मल इक्विलिब्रियम. नसेल बघितलं तर अजून एकदा परत थर्मल इक्विलिब्रियममध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर हे थर्मल आपलं काय आहे, इक्विलिब्रियम आहे. इथे टेम्परेचर काय असतं, थ्रू आउट द सिस्टीम एकदम सारखं असतं. बरोबर आहे, नाही तर तुम्ही म्हणणार की इथे आजचं टेम्परेचर, जर आपण हिमालयमध्ये आहोत तर हिमालयामध्ये टेम्परेचर वेगळं आहे, आणि आपण महाराष्ट्रामधलं टेम्परेचर वेगळं बघू शकतो. ठीक आहे, किंवा विदर्भ किंवा मराठवाडा, तर विदर्भामधलं टेम्परेचर आणि आपल्याकडचं टेम्परेचर, तर दोघांकडे जे टेम्परेचर आहे ते काय आता वेगवेगळं तुम्हाला दिसू शकतं. तर हे काय थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे पूर्ण सिस्टीममध्ये जे टेम्परेचर असतं ते एकदम सारखं असतं. दॅट इज नथिंग बट युअर थर्मल इक्विलिब्रियममध्ये येऊन जातं. ठीक आहे, तर पुढे आपला जो टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स अँड देअर इक्वेशन, जे आहे ते इक्वेशन आपल्याला इथे बोलायचं आहे. ठीक आहे, कारण आपण स्टेट व्हेरिएबल्स बघितले, कुठले होते बरं, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, डेन्सिटी, मास. ठीक आहे ना, हे काय आहेत आपले स्टेट व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे, तर ह्या स्टेट व्हेरिएबलचं आपल्याला एक इक्वेशन पण बघायचं आहे, की सगळ्यात पहिले की स्टेट व्हेरिएबल काय असतं ते तुम्हाला सांगून देतो. बघा की एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट, ठीक आहे ना, म्हणजे मास इक्विलिब्रियम स्टेट जी आहे आपली मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल अँड थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ठीक आहे ना, सो एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट, ठीक आहे, ऑफ ए थर्मोडायनॅमिक सिस्टीम. ठीक आहे, मेकॅनिकल असेल, थर्मल असेल किंवा केमिकल असेल. ठीक आहे, तर प्रत्येक इक्विलिब्रियम स्टेट थर्मोडायनॅमिक सिस्टीमची इज कम्प्लिटली डिस्क्राईब. बरोबर आहे, कम्प्लिटली डिस्क्राईब म्हणजे ह्या स्टेटला मेकॅनिकल, केमिकल अँड थर्मल इक्विलिब्रियमला आपण कशावरून डिस्क्राईब करू शकतो, फाइंड आउट करू शकतो, दॅट विल बी डिस्क्राईब बाय अ स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. ठीक आहे ना, म्हणजे
प्रेशरची स्पेसिफिक व्हॅल्यू, टेम्परेचरची स्पेसिफिक व्हॅल्यू, व्हॉल्यूमची स्पेसिफिक व्हॅल्यू यांच्यापासून काय फाइंड आउट करू शकतो आपण, जी इक्विलिब्रियम स्टेट आहे, ठीक आहे, कोणाची, थर्मोडायनामिक सिस्टीमची, त्यांना डिस्क्राईब करू शकतो. दॅट इज नथिंग बट अवर अ स्टेट व्हेरिएबल. त्याला काय म्हटलं तर आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं की कन्सिडर अ मिक्सचर ऑफ गॅस ऑर अ व्हेपर ॲज इन केस ऑफ अ फ्युएल. म्हणजे बघा की जर तुम्ही व्हेकल्स बघितले असेल किंवा व्हेकलचं इंजिन बघितलं असेल तर इंजिनमध्ये, ठीक आहे, पिस्टन सिलेंडरची जी अरेंजमेंट तुमच्याकडे लावली असते तर ह्याच्यामध्ये इथे प्लग असतो तुमचा इथे लावलेला वरती. जर तुम्हाला परत एकदा नीट सांगतो बघा की हा तो सिस्टीम आहे, म्हणजे एक सिलेंडर आहे पूर्ण. या पिस्टन सिलेंडरच्या अरेंजमेंटमध्ये हेच तुमचं पिस्टन असतं इथे लावलेलं त्यांचं. या पिस्टनमध्ये त्यांनी इथे एक कनेक्टिंग रॉड लावलेला असतो. ह्याच्यामध्ये जी इकडनं एक वॉल येते, ही वॉल काय करते, ह्याच्यामधून हा एअर आणि प्लस फ्युएलचं मिक्सचरमध्ये टाकते. एअर आणि फ्युएलचं काय टाकते, मिक्सचर टाकते. एअर फ्युएलच्या मिक्सचरमध्ये काय होतं, एक बेसिकली गॅसियस स्टेटमध्ये चाललं जातं आणि इथे वरती तुमचा इथे स्पार्क प्लग लावलेला असतो. काय लावला असतो, स्पार्क प्लग. इथे स्पार्क प्लग असतो. तर स्पार्क प्लगने काय होतं, हा स्पार्क करतो, काय करतो, स्पार्क करतो आणि याला इग्नाईट करून देतो. सध्या तरी जर तुम्ही बघितलं तर ह्याचं जे टेम्परेचर होतं ह्याच्यामध्ये हवा मिक्स होती आणि जे पेट्रोल होतं ना त्याचं मिक्सचर होतं, म्हणजे तो गॅस बनला होता. तर ह्याचं प्रेशर, टेम्परेचर जे होतं, व्हॉल्यूम जो होता तो चेंज होता. आणि जेव्हा स्पार्क प्लग स्टार्ट झाला त्याच्यामुळे काय झालं, ब्लास्ट होतो इथे, ठीक आहे. ब्लास्ट होऊन या पिस्टनला पुश करून देतो खाली, म्हणजे प्रेशर बी चेंज करून देतो. व्हॉल्यूम या पिस्टनला ढकलल्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन जातो. नीट समजते का, हे पिस्टनला ढकलून देतो, तो काय करतो, याला बाहेर ढकलतो. म्हणजे हा जो पिस्टन आहे तुमचा, हा जो पिस्टन तुम्हाला दिसतोय हा जो आहे, हा काय करतो, याला पुश करून देतो या पिस्टनला. काय की जो एअर फ्युअल मिक्सचर स्पार्क प्लगमुळे ब्लास्ट होतो, ठीक आहे, ब्लास्ट होतो, गाडी स्टार्ट होते त्यावेळेस. आणि इथे सध्या त्याचं जेव्हा एअर फ्युअल मिक्सचर आला त्यावेळेस प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम एकदम डिफरंट होता. आणि नंतर काय झाला, ब्लास्टमुळे प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे हा पिस्टन पुश होऊन काय गेला, व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन गेला, प्रेशर इन्क्रीज होऊन गेला, टेम्परेचर इन्क्रीज होऊन गेला. बरोबर आहे. म्हणून दॅट इज कन्सिडर अ मिक्सचर ऑफ द गॅस. हा काय करतो आहे, हा दॅट इज विल बी वेपर्स ऑफ द केस जो फ्युअल आहे इन ॲन ऑटोमोबाईल इंजिन्स. सो इट्स स्टेट कॅन बी डिस्क्राईब बाय अ स्टेट ऑफ द व्हेरिएबल प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑल्सो नीड, ठीक आहे. काय इट्स कंपोजिशन पण काय करतं, याला मदत करतं. म्हणून आपण काय म्हणू शकतो, दॅट विल बी द स्टेट ऑफ व्हेरिएबल. दॅट इज एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टीम इज कम्प्लिटली कशाने डिस्क्राईब करू शकतात आपण, प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम, म्हणजे स्टेट व्हेरिएबलने आपण डिस्क्राईब करतो. ते आहे आपल्या स्टेट व्हेरिएबल्स असतात. काय असतात ते, स्टेट व्हेरिएबल असतात, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पुढे जर तुम्ही नीट बघितलं तर जी थर्मोडायनामिक सिस्टीम आहे इज नॉट ऑलवेज इक्विलिब्रियम, ठीक आहे ना. तर ही प्रत्येक वेळेस इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नसते. काही केसमध्ये ती इक्विलिब्रियम स्टेटमधून चालली पण जाते. फॉर एक्झाम्पल जर आपण एक फुगा घेतला, ठीक आहे, आपल्याकडे फुगा पडलेला आहे आणि ह्या फुगामध्ये तुम्ही हवा भरून ठेवलेली आहे. काय भरून ठेवली, हवा भरून ठेवली. तर हवा भरून एकदम पॅक करून ठेवलेला आहे फुगा, ठीक आहे, पॅक करून ठेवला आहे. आणि बरेच दिवसापासून तुम्ही जर बघितलं तर 3-4 दिवस पडून असेल, 3-4 दिवस जर बड्डेचा बलून पडून असेल, तर जर तुम्ही बघितलं असेल तर हा बलूनची जी हवा आहे ती बाहेर निघून जाते. तर अशा केसमध्ये काय होऊन जाते की जी सिस्टीम आहे ती थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये राहत नाही. फॉर एक्झाम्पल जर एखादा फुटबॉल घेतला आणि त्याला पंक्चर करून दिला, तर पंक्चर केल्यानंतर काय होतं, सडनली हवा बाहेर निघून जाते. म्हणजे काय होतं, प्रेशर चेंज होऊन जातं, व्हॉल्यूम चेंज होतं, ठीक आहे. ही व्हॉल्यूम व्ही होती, ही व्हॉल्यूम चेंज होऊन गेली, चेंज इन व्हॉल्यूम, ठीक आहे. ही व्हॉल्यूम चेंज झाली, ठीक आहे, टेम्परेचर चेंज झालं, प्रेशर चेंज झालं. म्हणजे समटाईम्स, म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये जी आपली सिस्टीम असते ती इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नसते. म्हणून आपण घेतो की इन्फॅन्ट बलून, म्हणजे जो बलून आहे किंवा बॉल आहे त्याला जर आपण पंक्चर केला, भरलेला जो हवाने भरलेला जो बॉल आहे, फुगलेला जो बॉल आहे त्याला आपण पंक्चर केलं, तर एअर जी आहे इनसाइड सडनली एक्सपांड होते, बाहेर निघायला सुरुवात होते. आणि काय होतं, ड्युरिंग दिस रॅपिड एक्सपान्शन प्रेशर ऑफ द सिस्टीमची, प्रेशर ऑफ द एअर जी हवेचं जे प्रेशर आहे मे नॉट बी युनिफॉर्मली थ्रू आउट, म्हणजे प्रेशर सारखं नसतं, प्रेशर चेंज होऊन जातं, ठीक आहे ना. सो दॅट सच अ नॉन इक्विलिब्रियम सिस्टीम ज्या आहेत, ठीक आहे, ह्याच्या थर्मोडायनामिक सिस्टीम ज्या नॉन इक्विलिब्रियममध्ये येऊन जातात, दॅट विल बी जी सिस्टीम सध्या तरी जी इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नाही आहे, तर अशी जी नॉन इक्विलिब्रियम सिस्टीम आहे, नॉट डिस्क्राईब, ज्यांना आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी और मासने डिस्क्राईब करू शकत
नाही. सो वी से दिस द थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ द व्हेरिएबल डिस्क्राईब द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ द सिस्टीम. फक्त आपण काय करू शकतो, ज्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहेत त्यांना आपण कशाने, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास म्हणजे स्टेट व्हेरिएबलने डिस्क्राईब करू शकतो. पण अशा सिस्टीमला जे बलून आहे किंवा जो बॉल आहे किंवा ज्या सिस्टीम दॅट विल बी नॉट इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये ज्या नाही आहेत त्यांना आपण डिस्क्राईब करू शकत नाही. ठीक आहे. तर मग अशा केसमध्ये काय होतं की जर आपण एक्झाम्पल घेतलं की मॅथमॅटिकल जे रिलेशन आहे दॅट विल बी स्टेट व्हेरिएबलचं कॉल्ड दॅन जे मॅथमॅटिकल रिलेशन आहे बेसिकली कशाचं, बिटवीन द स्टेट व्हेरिएबल. ठीक आहे, बिटवीन द स्टेट व्हेरिएबल त्यांना म्हटलं आता इक्वेशन ऑफ द स्टेट. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन घेतलं, ठीक आहे ना, आयडियल गॅस इक्वेशन ज्याच्यामध्ये PV = nRT, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ठीक आहे, त्यांच्यामध्ये n तर आपला नंबर ऑफ मोल असतो आणि R काय, गॅस आहे. ठीक आहे ना, गॅस कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो. तर मग अशा केसमध्ये जर तुम्ही या गोष्टीला ऑब्झर्व केलं तर बघा की जो फिक्स अमाऊंट ऑफ गॅस जर आपण घेतला, ठीक आहे, फॉर आपल्याकडे जर फिक्स अमाऊंट ऑफ गॅस आहे तो n मोल ऑफ गॅस आहे. ठीक आहे, नंबर ऑफ मोल ऑफ गॅस आहे. ठीक आहे, की फॉर फिक्स अमाऊंट ऑफ गॅस दॅट इज n. ठीक आहे, तर फिक्स अमाऊंट ऑफ गॅस आपल्याकडे आहे n. ठीक आहे, इज गिवन. तर देअर आर ओनली, ठीक आहे, 2 व्हेरिएबल राहून जातात. मग जर तुमच्याकडे फिक्स अमाऊंट ऑफ गॅस आहे तर त्या केसमध्ये काय राहून जातं, म्हणजे n फिक्स आहे तर इथे मग काय राहून जातं, प्रेशर आणि व्हॉल्यूम राहतं. प्रेशर व्हॉल्यूम आहे एक तर प्रेशर टेम्परेचर आहे, एक तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहे. मग 2च गोष्टी यांच्यामध्ये राहून जातात कधी, फिक्स अमाऊंट ऑफ गॅससाठी. मग जर तुम्ही इथे नीट हा ग्राफ बघितला ना तर प्रेशर व्हॉल्यूमसाठी एक PV डायग्राम असते. PV कर्व, PV डायग्राम नीट लक्षात ठेवा मित्रांनो. ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे ना, दिस सिस्टीम्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी तिथे येतात. त्याच्यामध्ये डायरेक्ट सब्जेक्ट आहे, बऱ्याच लोकांना खूप कामास पडेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता ही जी सिस्टीम तुम्हाला दिसते तर इथे बघा हा प्रेशर आहे. ठीक आहे, इकडे प्रेशर वाढणार आहे तुमचा आणि इकडे व्हॉल्यूम वाढणार आहे. काय वाढणार आहे, इकडे व्हॉल्यूम वाढणार आहे. ठीक आहे, कसं आहे बघा, हा तुमचा तो पिस्टन सिलेंडरची अरेंजमेंट हे आहे, त्याच्यामधलं एक पिस्टन तुमचं. ठीक आहे, हे आहे तुमचं पिस्टन. ठीक आहे, जर हे मी एकच लाईनने काढतो, हे पिस्टन आहे. इकडे जर वाढवलं, इकडे जर ओढून घेऊन गेलो मी पिस्टनला, काय होईल, इथे जर घेऊन गेलं, सध्या तरी व्हॉल्यूम हिची V आहे तर इथे घेऊन गेलं तर काय होऊन जाईल, व्हॉल्यूम वाढून जाईल की नाही. इथे जर मी घेऊन गेलो तर व्हॉल्यूम काय होईल, सध्याच्या केसमध्ये याची ही व्हॉल्यूम वाढून जाईल तुमची. बरोबर आहे, काय होईल, व्हॉल्यूम याची इन्क्रीज होऊन जाईल. ही एवढी व्हॉल्यूम झाली सध्या. ठीक आहे, बरोबर, तर व्हॉल्यूम इन्क्रीज झाली. तर मग काय म्हणू शकतो आपण की व्हेनेवर देअर इज अन चेंज इन सिस्टीममध्ये. ठीक आहे, तर इथे काय होतं आहे बघा, दॅट इज वॉट, इकडे तुमची व्हॉल्यूम वाढते. ठीक आहे, इकडे काय होते, व्हॉल्यूम वाढते. इकडे काय होतं, तुमचं प्रेशर वाढतं आहे. नीट लक्षात घ्या. सपोज की माझ्याकडे V1 व्हॉल्यूम होता, म्हणजे 1 व्हॉल्यूम होता. काय होता, 1 लिटरचा व्हॉल्यूम होता. 1 लिटर होता तर प्रेशर 1 लिटरसाठी बघा. ठीक आहे, प्रेशर होता P1. ठीक आहे, प्रेशर काय होता, 1 लिटरसाठी हा होता P1. ठीक आहे, P1 प्रेशर. ठीक आहे, तर व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम कमी आहे तर प्रेशर जास्त आहे. बघा, व्हॉल्यूम कमी आहे तर काय आहे तुमचा, V1 जर व्हॉल्यूम होता तर प्रेशर जो प्रेशर आहे तुमचा इथे बघा खूप जास्त आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम काय आहे, कमी आहे. म्हणजे जर व्हॉल्यूम कमी आहे, हा व्हॉल्यूम आहे इथे एवढा, तर इथे सगळे मॉलिक्यूल येऊन जातील की नाही, गर्दी करून देतील सगळे. ठीक आहे, सिलेंडरमध्ये जर तुम्ही प्रेशरचा विचार केला, हा एक तुमचा सिलेंडर आहे तर ह्याच्यामध्ये एवढीशा जागेवरती सगळ्यांना यावं लागतं आहे. पण जर व्हॉल्यूम वाढला तर बघा, जर एवढा व्हॉल्यूम झाला तर प्रेशरमध्ये काय होऊन जाईल, इथे एवढी जागा आहे सगळ्या मॉलिक्यूलला, एवढ्या जागेवरती हे कुठेही फिरू शकतात. म्हणजे काय बघा की व्हॉल्यूम कमी होता तर प्रेशर जास्त होता. ठीक आहे, पण व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर काय झाला तुमचा, कमी झाला. बरोबर आहे, म्हणजे हा जो PV डायग्राम तुम्हाला नेमके सांगते, काय सांगते, द प्रेशर व्हॉल्यूम जो कर्व आहे फॉर अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे, इथे टेम्परेचर तुमचं काय कॉन्स्टंट, इथे टेम्परेचर वाढत नाही. म्हणजे जर व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर काय होतो तुमचा, कमी होऊन जातो. ठीक आहे, प्रेशर काय झाला, कमी झाला. आणि जर व्हॉल्यूम कमी झाला तर प्रेशर काय होऊन जाईल तुमचा, वाढून जाईल. बरोबर, तर मग बघा की आपण बलून जेव्हा फुंकतो, ठीक आहे, बलूनमध्ये जेव्हा आपण हवा भरतो, ठीक आहे, हवा भरताना काय होतं बलूनमध्ये बघा, व्हेनेवर वी कॅन पुट एअर इनसाइड द बलून, त्यावेळेस काय होतं, पहिले तर त्याचा व्हॉल्यूम बघा, एक छोटासा बलून तुम्ही घेतला होता. ठीक आहे, एक छोटा तुमच्याकडे बलून असतो. ठीक आहे, तर लहान असा तुमच्याकडे जर बलून आहे, हा एवढूसा बलून आहे सध्याच्या केसमध्ये. ठीक आहे, तर बलूनमध्ये सध्याची व्हॉल्यूम V आहे. बरोबर आहे, प्रेशर P आहे. जर बघितलं तर व्हॉल्यूम कमी आहे तर प्रेशर बी बघा. ठीक आहे, प्रेशर काय तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त, आता एवढ्या जागेवरती हवेचे मॉलिक्यूल आहेत, पण तुम्ही प्रेशर वाढायला सुरुवात केली, हवा भरायला सुरुवात करून दिली, काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन गेला. ठीक आहे, व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला.
तर व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तर प्रेशर पण काम जातं डिक्रीज होतो. तर ह्या केसमध्ये तरी बघा की पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये जी प्रेशर, जर व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर काम जातं डिक्रीज, आणि जर व्हॉल्यूम कमी झाला तर प्रेशर काय होऊन जातो तुमचा इन्क्रीज होऊन जातो. बरोबर आहे. दॅट इज नथिंग बट युअर पी व्ही डायग्राम आहे. तर ह्या केसमध्ये जी कन्सेप्ट येते म्हणजे बघा की द प्रेशर अँड व्हॉल्यूम कर्वमध्ये फॉर अ कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट जर टेम्परेचर पी व्ही कर्वमध्ये, बरोबर आहे, प्रेशर अँड व्हॉल्यूम कर्वमध्ये ज्या वेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असतं त्याला म्हटलं आता आयसोथर्मल. नीट लक्षात ठेवा, खूप चांगल्या कामास येणार आहे. खूप बऱ्याच लोक विचारतील की आयसोथर्मल काय असतं, ओरलमध्ये पण विचारू शकतात की आयसोथर्मल काय असतं. तर लक्षात ठेवा, आयसो म्हणजे सारखं आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. तर जिथे कॉन्स्टंट टेम्परेचर असतं पी व्ही कर्वमध्ये किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर जिथे असेल त्याला म्हटलं जाईल आयसोथर्मल म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल त्याला आयसोथर्मल. मग आपल्याला पी व्ही डायग्राम पण शिकायची, ठीक आहे ना. काय शिकायची? पी व्ही डायग्राम. तर वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड दिस पी व्ही डायग्राम. बघा की पी व्ही डायग्राममध्ये नेमकं काय होतं आहे. सपोज की आपल्याकडे एक वर्क डन आहे, ठीक आहे. वर्क डनचा आपल्याकडे फॉर्म्युला होता. हे काय आपण रिलेशन काढलं होतं हीट आणि वर्कचं, त्याच्यावरून मी हा एक फॉर्म्युला घेतला आहे पी व्ही डायग्रामसाठी, ठीक आहे. आपली ही पी व्ही डायग्राम लक्षात येते. इथे प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे फक्त, दिसतंय याला, म्हणून मी पी व्ही डायग्राम म्हटलं, पी व्ही कर्व म्हटलं, ठीक आहे. तर मग बघा की सपोज की मी पी व्ही डायग्रामसाठी जर वर्क डन घेतलं, ठीक आहे. वर्क डन आपल्याला माहिती आहे V1 और VI और VF आपण घेतो, ठीक आहे, इनिशियल और फायनलसाठी. मग चेंज इन वर्क डन आहे, ठीक आहे. काय चेंज इन वर्क डन? जर व्हॉल्यूम इंक्रीज और डिक्रीज होतं आहे तर वर्क डन पण चेंज होईल की नाही, ठीक आहे. जर वर्क डन चेंज होतं आहे तर वर्क डन कसं चेंज होतं? प्रेशर इंटू व्हॉल्यूम, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम ना, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, ठीक आहे. व्हॉल्यूम चेंज होतो V1 और V2, ठीक आहे, V1 और V2. मग अशा केसमध्ये बघा ज्यावेळेस प्रेशरमध्ये व्हॉल्यूम और प्रेशरमध्ये चेंज इन व्हॉल्यूम होतं, व्हॉल्यूम जेव्हा चेंज होतं त्या केसमध्ये बघा की सिन्स दिस इंटरनल जी एनर्जी आहे, ठीक आहे ना, दॅट विल बी दिस इंटरनल एनर्जी रिप्रेझेंट्स, इंटरनल एनर्जी काय रिप्रेझेंट करते? द वर्क डन in changing the volume of the gas and the area under the PV curve also represent the work done in this process, ठीक है ना. बघा की this internal energy represent the work done in the change in volume, ठीक आहे. काय होतं चेंज इन व्हॉल्यूम? तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं, जो कर्व तुम्हाला दिसतोय इथे दिसतोय हा कर्व, ठीक आहे. हा कर्व काय दाखवतो तुम्हाला? हा वर्क डनचा कर्व आहे. बेसिकली कशाचा कर्व आहे? वर्क डन. कारण P इंटू DV तुम्हाला दाखवला तो, आणि हा व्हॉल्यूम चेंज होतो आहे. जसं जसं व्हॉल्यूम चेंज होतो आहे तसं तसं काय दाखवतो आहे तुम्हाला? वर्क डन पण दाखवतो इथे. म्हणजे या कर्वच्या मध्ये जो कुठलाही भाग तुमच्याकडे येतो आहे हा भाग काय तुमचा वर्क डनचा भाग आहे, ठीक आहे. हा वर्क डनमध्ये याच्यामध्ये येतो. सिन्स दिस इंटरनल एनर्जी जी आहे रिप्रेझेंट द वर्क डन इन द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द गॅस अँड द अंडर द कर्व, पी व्ही कर्व जो दाखवतो तुम्हाला रिप्रेझेंट काय करतो आहे? वर्क डन इन द प्रोसेसमध्ये, ठीक आहे ना, वर्क डन ऑफ दिस प्रोसेस, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर आपण बघायला पाहिजे की पॉझिटिव्ह वर्क काय असतो, निगेटिव्ह वर्क काय असतो. आणि जसं आपण पॉझिटिव्ह वर्क निगेटिव्ह वर्क बघितला, दॅट इज वर्क ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर पण आपल्याला काय बघायचं आहे इथे बघायचं आहे, ठीक आहे. तर मग बघा जर पॉझिटिव्ह वर्कचा विचार केला, ठीक आहे ना, तर आपण काय केलं की आउटवर्ड डिस्प्लेसमेंट आहे पिस्टनचं, पिस्टन काय बाहेर येतं, बरोबर. तर ही सिस्टीम आहे, या सिस्टीममधून पिस्टनला आपण काय केलं मागे ओढून घेतलं, पिस्टनला काय केलं आपण बाहेर ओढलं, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये काय होईल? व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन जाईल ना. व्हॉल्यूम काय होईल? पिस्टन जर इकडे ओढून घेतलं तर काय होईल? व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन जाईल, आणि प्रेशर काय होऊन जाईल याच्यामधला? डिक्रीज होईल, ठीक आहे. प्रेशर काय होईल? डिक्रीज होईल. तर मग इथे बघा हा जो एरिया अंडर द कर्व आहे याचा विचार करा, ठीक आहे. तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे डिक्रीज होतं आहे, ठीक आहे. जर हा व्हॉल्यूमचा विचार केला तर व्हॉल्यूम डिक्रीज झालं तर बघा एरिया अंडर द कर्व पण तुमचा डिक्रीज होतो आहे, म्हणजे वर्कडन पण कमी होऊन जातं आहे बघा. तर इथे व्हॉल्यूम आला असता तर इथे एवढाच फक्त वर्कडनचा तुमचा भाग आहे, ठीक आहे. सो हेअर दॅट इज आउटवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन ऑफ द व्हॉल्यूम इन्क्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस. सो वर्क डन बाय द गॅस, जो वर्क डन बाय द गॅस आहे तो कुठला असेल तुमचा? पॉझिटिव्ह आहे. कारण गॅस काय करतो आहे? पिस्टनला पुश करतो आहे, कसा? बाहेर आउटवर्ड पुश करतो आहे बिकॉज ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम, ठीक आहे, इन्क्रीज इन व्हॉल्यूममुळे. तर असं वर्क डन कुठला असेल तुमचा? पॉझिटिव्ह असेल. अदरवाईज अँड वी कॅन सेईंग दॅट वॉट अगेन वी कॅन डिस्कस अबाउट की निगेटिव्ह वर्क कसा आहे तुमचा, की निगेटिव्ह वर्कमध्ये काय होतं बघा की जो पिस्टन आहे तुम्ही मध्ये पुश करतायत, कारण जो वर्क आहे तुमचा कमी होऊन जाईल इथे, ठीक आहे. वर्क डन काय होतं आहे? कमी होतं आहे. सो निगेटिव्ह वर्कमध्ये काय होणार आहे? जर तुम्ही पिस्टनला मध्ये पुश करून दिला, हा पिस्टन बघा इथे घेतला तर इथे काय होऊन जातं? तुमचा एरिया कमी होतो आहे, बरोबर. आणि पिस्टनला जर बाहेर पुश केलं तर बघा तर हा एरिया वाढतो आहे, हा एवढा एरिया वाढतो आहे बघा. तर वर्क डन जास्त आहे, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क होतं. पण जर तुम्ही पिस्टनला मध्ये पुश केलं तर इथे एरिया कमी होऊन जाईल, आणि जर इथे जर घेऊन गेलं तर एरियाच दिसणार नाही तुम्हाला, बरोबर आहे. तर ह्या केसमध्ये काय होतं आहे की इथे, ठीक आहे, जे एरिया अंडर द कर्व तुम्हाला दिसतो आहे कमी, म्हणजे अशा केसमध्ये काय होतं आहे? वर्क तुमचं निगेटिव्ह होतं आहे,
बरोबर आहे. सो इनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन, प्रेशर इंक्रीजेस, वॉल्यूम डिक्रीजेस, वर्क डन बाय द गॅस इन द बिकॉज द प्रेशर विल बी इंक्रीजेस. प्रेशर काय होऊन जातं आहे, इंक्रीज होतं आहे आणि वर्क काय होतं तुमचा निगेटिव्ह आहे. आणि जर कॉन्स्टंट प्रेशरचा विचार केला की तुम्ही प्रेशर चेंज नाही करत, तर हा जो कर्व आहे तो एकदम सरळ दिसतो आहे. इथे बघा, इथे कर्व बनतो आहे, ठीक आहे, इथे कर्व बनतो आहे, ठीक आहे, इंक्रीज और डिक्रीज होते वॉल्यूमवर प्रेशर तर त्या केसमध्ये. पण जर प्रेशरचा तुम्ही जर कॉन्स्टंट प्रेशर ठेवला तर ही लाईन बघा डायरेक्टली तुमच्या वॉल्यूमच्या लाईनला एकदम सरळ येऊन जाते, पॅरल येऊन जाते. सो व्हेन वॉल्यूम ऑफ द गॅस चेंजेस फ्रॉम V1 to V2 ॲट वर्क, ठीक आहे, कॉन्स्टंट प्रेशर कर्व इज पॅरलल टू द वॉल्यूम ॲक्सेसला पॅरल होऊन जाते आणि वर्क जे असतं तुमचा P इज इक्वल्स टू VF - VY. सो हिअर दॅट इज वर्क डन विल बी, जर बघा जर नो डिस्प्लेसमेंट असेल तर पिस्टन विन इथे वॉल्यूम काय असेल कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस वर्क डन काय होऊन जाईल तुमचं 0 असेल. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.